इथे करवंदी काढण्याची प्रोसेस आहे. एक एक काढायचा आणि याच्यात गोळा करायचे. बघा केवढे झालेत गोळा. आणि एक खायला मजा येते खूप. खाल्लेत खूप वेळा, असं मी नाही बोलणार. काय बघा इथे तुम्हाला छोटस दाखवतो करवंदी. झाड हलतंय. सो गाईस इथे आम्ही कच्चे करवंदी काढलेले आहेत, कारण की त्याची चटणी पण बनवायची आहे. आणि बघू मजा येणार खायला, तोंडातून पाणी येते. तर घरी गेल्यावर लगेच खायचंय. चला तर जाऊया. चालू कशाला करतो, हळूहळू चला. सो गाईस माझे भाऊ चालू केलंस. सो गाईस माझे भाऊ बघा कसे आहेत, चालतायत एकत्र. हळूहळू चला बाबा, पडू नका. इथून चला, इथून लांब बघा केवढा रस्ता तो. थोडासा नजारा बघूया गाईस. आता थोडा वेळा पूर्वी पडणार होतो. सो गाईस मॅन वर्सेस वाईल्ड खूप मजा येते इकडे. सर आता आपण आपला डोंगर स्टार्ट करूया. सो गाईजांनो आता आम्ही काहीतरी डोंगरावर आणि आता खाली चढतो. ह्या बघा करवंदी गोळा केलं. करवंदी गोळा आता केलं तर तुमका माहितीचं मगाशीच सांगलंय. चला आता खाली जाऊच राहूया. आणि दोघं भाऊ बघ पडतले ते माका. आरामात चला मेलेलू, फास्ट नका झालू. बारको पण बघा, बारको बघा. बारक्या घेतल्या ना माझ्या औषध. तर बघा कशी आता इथलं ह्याच्या पुढचं सफर आमचं आसान नसणार आहे, इझी नसणार आहे, सोपं नसणार आहे ह्या बोलूचा होता माका. तर इथून ह्याच्या पुढच्या उतारात मी माझा अख्खा सफर दाखवणार आहे. मी या डोंगरावरच नाही राहत आहे, कारण की मी मॅन वर्सेस वाईल्ड वालून आहे. तर त्याका धर धरते का. थोडं पडलं बघ. उचल जरा ते, उचल चांगलं पूर्ण अख्खं पडले. गाय चला थोडा वेळ पडलेला माझ्याकडून पडलेला. आता हळूहळू या गाय जणू, कारण की इथला पुढचा सफर एवढा आसान नसणार आहे, कारण की रेतीतून घसरते, दगड घसरते इथून. आणि थोडं आम्ही आरामात. ती बघा माझी टेक्निक बघा, फुल मॅन वर्सेस वाईल्ड वाला माणूस आहे मी तर बघतोय कार्यक्रम आहे ना. मी आता चढाई केलेली, केवढी मुश्किलने चढाई केलेलो आम्ही, खूप हार्डली केलेली. असं काय बघा इथल्या पुढे दगड सगळी धोंड जायना जाऊचा. तू थाय नाही पडशी आहे ना. साहित्य पडतलो डेंजर काम आहे ते, काहीतरी पडत हे का. माझे भाऊ लय बेकार मालवणी बोलता, पण प्रयत्न करता त्याला इम्पॉर्टंट हा. पाच चालतलो मार कशी. आता इथून काय आमचा सफर आहे, तिथे जायचंय. आम्ही दिशा बघतोय जरा. सो गाईस हवा तिकडे आहे, मग आम्ही तिकडे जाणार आहे. पुढून आम्ही इथून एरोप्लेनला माग ठेवतोय बघायला. सो जर कोणी आला आमच्या मदतीला तर हे माग बघून कळेल की आम्ही ह्या दिशेने गेलोय, कारण की इम्पॉर्टंट आहे. कारण की आपण जर जंगलात फिरत असताना हे सगळं इम्पॉर्टंट असतं. आणि आता आम्ही आग पेटवणार आहे घरी जाऊन, कारण की घरात आम्हाला शोधायचंय. आम्ही इथे हरवलोय मॅन वर्सेस वाईल्ड. ह्या आम्ही हरवलो नाही तिकडे. सो गाईस इथे आम्ही दगड गोळा करतोय, कारण की एक गेम आहे भारीतला, गावातला गेम आहे, पच्छिनी बोलतात त्याला. तर तो खेळणार आहे. तर इथे दगड गोळा होत आहेत. तर होता इथे तुम्हाला दाखवतो. इकडे इधर फोकस करो. सो गाईस इथे बघू शकता तुम्ही, इथे बघू शकता 4 बिळ आहेत. सो गाईस इथे आला माझा माणूस. इथे इधर फोकस गाईस बघा 4 बिळ आहेत. तुम्हाला सांगतो जंगलात ही बिळ असतात. त्या बिळात मजा समजून जाऊ नका. तुम्ही घुसणार पण नाही, पण हात बीत टाकू नका, कारण की खूप. आणि हात वगैरे घालू नका, कारण की हे बिळ डेंजर असतात. आणि आता काय जिथून या रस्त्यावरून जायचं. आम्हाला रस्ता भेटलेला आहे, आम्ही मिशन सक्सेसफुल केलंय. आमचं रस्ता भेटलेला गाईस तो बघा. आणि इथे कोणाची तरी बाग आहे. आणि मॅन वर्सेस वाईल्डच्या सफर मध्ये आमचं मिशन सक्सेसफुल झालंय. आणि इथे काय पडलं नाही. चला गाईस आम्ही घरी पोहोचलो. आम्ही हरवलेलो त्या डोंगरावर. घरी नाही पोहोचलो म्हणजे बघा आता जरा रस्ता भेटला, आपलं घर भेटणार गाईस, कारण की खूप इम्पॉर्टंट होतं व्लॉग बनवता.
सो गाईज माझा छोटा भाऊ तुला काहीतरी बोलायचंय तर तू काय बोलत नाही बोलतोस बोल काहीतरी हॅलो हॅलो बोल हॅलो बोल. सो गाईज तुला असतं बोल काहीतरी माझं नाव काय माझं तो बघा तो जय सद्गुरु म्हण जय म्हणतोय गाईज तो त्याच्या हातात दगड आहे कारण की तो खूप डॉन माणूस आहे दगड ठेवायला लागतात कारण की त्याला माहितीये इथून पुढेचं सफर एवढं आसान नसणार आहे घर आपल्याला भेटलेलं आहे थोडं लांब आहे माती नाही चल तू माती लागू नये चल सो गाईज इथं झालेले काम त्याला घर भेट